आजही आमचं अधिवेशन होते आणि या अधिवेशनात आमचे नेते अमितभाई शहा हे त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। हाही गुरुपौर्णिमेचा प्रसाद भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळणार आहे। आजची राज्यातली स्थिती पाहता सामाजिक स्वास्थ्य नीट राहावं हे महत्त्वाचं वाटत असताना जरांगेंकडून काही वेळापूर्वी वक्तव्य केलं गेलं की भाजपचे ठराविक उमेदवार जे ते पाडणार नाही। मला वाटतं जरांगेंनी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की त्याने आंदोलनाचा फोकस डायव्हर्ट करू नये। कोणाला पाडणं, कोणाला जिंकणं आणि राजकारण करायचं तर ओपन राजकारण करा, परंतु मराठा समाजांच्या भावनांचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसायचं, कोणाला पाडायचं, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, हे राजकीय तुम्ही लाभ त्या ठिकाणी उठवू नका आणि उठवायचं असेल तर ओपन राजकारण करा। मराठा समाज भोळा भाबडा आहे, गरीब मराठ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दिशाहीन करू नका, नाहीतर त्या ठिकाणी अडचण होईल। मला वाटतं आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, सगळ्या पक्षातले मराठा समाजाचे लोक आहोत, सरकार सकारात्मक आहे। असं असताना राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर होऊ नये एवढीच नम्र भूमिका आहे। त्यांनी तुमच्यावर थेट आरोप केला आहे की दरेकरांनीच मराठी नेते, मराठी राजकारणातले जे सगळे कार्यकर्ते ते फोडले आणि फडणवीसांकडे नेले। नाही, असं फोडाफोडीची मला आवश्यकता नाही आहे। या भाजपमध्ये मराठा समाजाचे नेते नाहीत, 60-70% आमदार खासदार मराठा समाजाचे आहेत। सर्व पक्षात नेतृत्व आहे, परंतु आता तुम्ही समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या गावात करताय, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य नाही। मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे। आरक्षण शिंदे साहेबांनी दिलंय, टिकवतायत आणि तुमच्या बाकी मागण्यांवर पण सकारात्मक आहे ना, ते काय झिडकारलं नाहीत। राजकारण करू नये ते केलं नाहीत, आम्हाला काही अडचण नाही। सुपडा साफ करू भाजपचा असं जरा आता ते फार मोठे झालेत, त्यांच्या डोक्यात एवढा अहंकार गेलाय की ते आता काय लाड्या, कोणाला काय खा, मला शब्द पण ते नाही। शिवराळ भाषा मला वाटते महाराष्ट्राला शोभणारी भाषा नाही। त्या ठिकाणी मला वाटतं जेवढं यश मिळतं तेवढं माणसाने नम्रपणे ते स्वीकारलं पाहिजे। आता त्यांच्या डोक्यात अहंकार आलाय, मला वाटतं त्यापासून त्यांनी सावध राहिलं पाहिजे। धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। पुण्यातून प्रवीण दरेकर बोलत होते। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल हे त्यांच्याशी बातचीत करत होते। तर जरांगेंनी आंदोलनाचा फोकस हलवू नये असं प्रवीण दरेकर म्हणतात, तर सोबतच जरांगेंच्या डोक्यात आता अहंकार गेलाय असंही प्रवीण दरेकर म्हणाले। मराठा समाजाचं नुकसान होईल असं वागू नये असं प्रवीण दरेकर हे मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून म्हणतात।